नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आपण इथे पाहणार आहोत अंडा तवा फ्राय. एकदम हॉटेल रेस्टॉरंट स्टाईलसारखी जशी बाहेर मिळते सेम तशाच पद्धतीचे आज आपण इथे घरी बनवणार आहोत. तर आता गटारी अमावस्या आहे 2 दिवसांनी आणि श्रावण चालू होणार आहे. तर त्या अगोदर सगळेच नॉनव्हेज जे आहे घरी बनवतात किंवा गटारी अमावस्याला सगळेच नॉनव्हेज खातात, कारण श्रावण महिना पाळला जातो. तर आज आपण इथे खूप छान असे अंडा करी किंवा अंडा तवा मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 4 अंडे जे आहेत पहिल्यांदा आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. जेव्हा अंडे बॉईल करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घाला, जेणेकरून अंडे लवकर बॉईल होतात. तर आपण इथे अंडे बॉईल करायला ठेवूयात. तर आपले अंडे बॉईल होईपर्यंत आपण तोपर्यंत साईडला मसाला बनवून घेणार आहोत. तर खूप सिंपल रेसिपी आहे, खूप जास्त वेळ लागत नाही, खूप कमी वेळामध्ये पटकन तयार होणारी रेसिपी आहे. तर आज आपण जो मसाला बनवणार आहोत तर तो इथे कांदे टोमॅटोपासून आपण मसाला बनवणार आहोत. तर हा मसाला आपण मिक्सरला बारीक न करता आपण जे चॉपर आहे माझ्याकडे तर त्या चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो, कारण आपल्याला ते एकदम बारीक करून घ्यायचे आहे आणि तेवढा बारीक आपण हाताने नाही करू शकत. त्याच्यामुळे मी इथे चॉपरचा यूज करणार आहे आणि हे चॉपर तुम्हाला इझिली कुठेही म्हणजे अवेलेबल होईल. इवन तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, पण मी हे शॉपमधून घेतलेलं आहे, तर शॉपमध्येही हे तुम्हाला मिळून जाईल. तर इथे मी जाडसर कांदा कट करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या चॉपरमध्ये तो घालून घ्यायचा आहे आणि मग आता ह्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर खूप कमी वेळामध्ये कांदा एकदम बारीक चॉप होतो, की म्हणजे आपण चाकूने नाही करू शकत अशा पद्धतीने चॉपरमध्ये तो बारीक होतो. जर तुम्हाला पेस्ट हवी असेल तर तुम्ही ह्याची पेस्ट बनवू शकता, पण इथे पेस्ट न बनवता थोडासा बारीक कांदा आणि टोमॅटो अशा प्रकारचा मी मसाला बनवणार आहे. तो खातानाही खूप छान लागतो. खूपच ग्रेव्ही झाली तर ते अंडा करी टाईप होऊन जातं, त्यामुळे आपल्याला थोडासा जाडसर कांदा आणि टोमॅटो ठेवायचा आहे. तर बघू शकता खूप छान असं इथे जो आपला कांदा आहे चॉप करून झालेला आहे. तर एवढ्या बारीक पद्धतीचा आपल्याला कांदा हे करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे, तर ते दोन्ही टोमॅटो आपण इथे बारीक करून घेऊया. तर आता आपण इथे टोमॅटो जे आहे टोमॅटो चॉप करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने टोमॅटो आणि कांदा आपण चॉपरमध्ये कट करून घेणार. इवन तुम्ही लसूण आणि कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये बारीक करून घेऊ शकता. आपलं बघू शकता टोमॅटो पण खूप छान असे चॉप झालेले आहेत, एकदम बारीक आपल्याला जसे हवे होते तसे चॉप करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या इथे हा मसाला पण रेडी झालेला आहे कांदा आणि टोमॅटोचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर वरून कट करून मिक्स करणार आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट यूज करणार आहे. तर इथे आपले अंडे जे आहेत बॉईल करून झालेले आहेत. तर अंडे नेहमी सोलताना काय होतं की प्रॉपर सोलले जात नाहीत, तर त्याच्यामुळे तुम्ही इथे ग्लासचा यूज करू शकता. ग्लासमध्ये अंडा टाकून घ्यायचा आणि ते प्रॉपर असं हलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात अंड्याची जी साल आहे ना पूर्ण निघून जाते आणि खूप इझी ती निघते. अजिबात म्हणजे अंड्याचं साल्ट त्या सालीला चिटकून राहत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही अंडी बॉईल केल्यानंतर त्याला सोलून घेऊ शकता. आता इथं आपण अंड्याचे काप करून घेणार आहोत, कारण आपल्याला हे सगळे अंडे जे आहेत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडेसे आपल्याला इथं एकदम कडक करायचे आहेत, खूप जास्त नाही पण नॉर्मल प्रमाणात. कारण काय होतं अंडे आपण असेच मसाल्यामध्ये ॲड केलं तर त्यातलं जे येल्लो कलरचं बिल असतं ते बाहेर पडतं आणि मग ते प्रॉपर फ्राय होत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मल तेलामध्ये त्याला थोडंसं ब्राऊन करून घ्यायचं आहे. अंड्याची दोन्ही बाजू एकदम अशी ब्राऊन करून घ्यायची आहे, म्हणजे खातानाही खूप छान लागतं आणि अजिबात ते अंड्यातून बिल बाहेर पडत नाहीत किंवा अंडे असे तुटत नाहीत फ्राय केल्यामुळे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले अंडे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण साईडला तव्यावरती आता मसाला बनवून घ्यायचा आहे. जो आपण मसाला बनवला आहे तो आपल्याला तव्यावरती फ्राय करून घ्यायचा आहे, कांदा टोमॅटो एकदम छान पद्धतीने. तर इथे जो मी आहे आपला जे भाकरीचा तवा असतो तो घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा. तर ह्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 पळी मी तेल घेतलेलं आहे. आता हा बारीक केलेला कांदा छान असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर पहिलं मी कांदा फ्राय करून घेणार आहे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे, तोपर्यंत ह्याच्यात कुठलेच मसाले मिक्स करायचे नाहीत.
बघू शकता अंडे पण आपले खूप छान असे ब्राऊन झालेले आहेत आणि दोन्ही साईडने ब्राऊन झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही अंडे जे आहेत फ्राय करून घेऊ शकता. तर इथे कांदा पण छान असं ब्राऊन होते. आपण बारीक कट केल्यामुळे कांदा भाजायला जास्त वेळ लागणार नाही आणि तो लवकर असं म्हणजे भाजला जाईल, जास्त वेळ जाणार नाही आहे त्याच्यामध्ये. तर आता आपल्या इथे कांदा पण एकदम ब्राऊन होत आलेला आहे बघू शकता. तर त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत टोमॅटो आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वरून सगळे मसाले ॲड करायचे आहेत, जसे की तिखट, मीठ, जे काही आपले मसाले आहेत ते आपण कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतरच मिक्स करणार आहोत. इवन तुम्ही कांदा भाजताना थोडंसं मीठ मिक्स करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट सगळे मसाले फ्राय झाल्यावरच वरून सगळा कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यावरच मिक्स करू शकता. बघू शकता कांदा छान असा इथे आपला भाजून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 चमचा काळं तिखट, त्यानंतर 1 चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा इथे मी चिकन मसाला यूज केलेला आहे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत अर्धा ग्लास किंवा अर्ध्यापेक्षा कमी ग्लास पाणी घेतलेलं आहे मी इथे. तर हे आपण आता मसाल्यात मिक्स करून घेणार आहोत. आता थोडंसं पाणी ओतल्यानंतर आपल्याला हा पूर्ण मसाला जो आहे ना छान अशी त्याला बारीक अशी उकळी फुटेपर्यंत ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अंडे मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता तर इथे आपला छान असा मसाला रेडी झालेला आहे. तर या मसाल्यामध्ये आपण काय करणार आहोत, अंडे सोडून घेणार आहोत. आता तुम्हाला खूप घट्ट पाहिजे किंवा ह्याच्यात थोडंसं अजून पाणी हवं असेल तर तुम्ही मसाल्यात मिक्स करू शकता. तर आता हे अंडे आपण इथे सोडून घेणार आहोत. तर अंडे सोडल्यानंतर साधारण आपल्याला 5 मिनटं अजून हे ठेवायचं आहे, जेणेकरून मसाला जो आहे तो प्रॉपर अंड्यांना लागेल आणि प्रॉपर मीठ तिखट सगळं अंड्यामध्ये मिक्स होईल. अशा पद्धतीने आपल्याला तो ठेवायचा आहे. हार्डली 5 मिनटं तुम्ही ठेवू शकता, कारण आपला पूर्ण मसाला ऑलरेडी भाजलेला आहे खूप चांगल्या प्रकारे. फक्त ते अंड्यात व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर वरून ॲड केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जे आहे अंडा तवा फ्राय करू शकतो. खायलाही खूप छान आणि टेस्टी होतो. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला असे छान छान रेसिपीज पाहायला मिळतील. बघू शकता खूप छान असं आपलं इथे अंडा फ्राय झालेला आहे आणि तेही आपण तव्यात केलेलं आहे, तरीसुद्धा खूप छान असं झालेलं आहे बघू शकता. आणि खरंच ह्याचा खूप छान असा स्मेल येत आहे आणि खायलाही हे खरंच खूप टेस्टी झालेलं आहे. तर इथे आपली जी आहे गटारी स्पेशल अंडा तवा फ्राय रेडी झालेला आहे बघू शकता. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज. थँक्यू गाईज.